नमस्कार मंडळी, आज आपण एक अतिशय गंभीर आणि थरारक कल्पना विचारात घेणार आहोत। जर ब्रह्मोस्त्र क्षेपणास्त्र अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळलं असतं तर काय घडलं असतं? हा एक प्रश्न आहे जो भयानक परिणाम घडवू शकतो। ब्रह्मोस हे भारत आणि रशियानं संयुक्तपणे विकसित केलेलं सुपरसोनिक क्रूज मिसाईल आहे। याची गती मॅक 2.8 म्हणजेच आवाजाच्या गतीपेक्षा जवळपास 3 पट अधिक वेगवान आहे। हे 300 ते 500 किमी अंतरावर अचूकपणे हिट करू शकतं बरं का। आणि हो, यामध्ये पारंपरिक स्फोटकांची ताकद असते, पण अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता देखील आहे। अण्वस्त्र डिपोचं 3D मॉडेल आणि त्यावर आघात होणारी मिसाईल, आता कल्पना करा कशी असेल। जर चुकून किंवा हेतुपुरस्सर ब्रह्मोस मिसाईल अण्वस्त्र साठवणाऱ्या डेपोवर आदळलीच असती तर काय झालं असतं? तर 2 शक्यता असतात। पहिली शक्यता म्हणजे जर त्या डेपोमध्ये अण्वस्त्र निष्क्रिय म्हणजेच इनॅक्टिव्ह असतील, म्हणजे लॉन्चसाठी सज्ज नव्हती, तर फक्त पारंपरिक स्फोटकांचा विस्फोट झाला असता। हो, तोही फार मोठा आणि जीवघेणा ठरू शकतो। जवळपास 500 किलो TNT एवढी ऊर्जा काही सेकंदात फुटून लाखो रुपयांचं नुकसान होतं। प्रचंड जीवितहानी देखील होतीये आणि रेडिएशनचा धोका निर्माण झाला असता। दुसरी शक्यता म्हणजे सर्वात भीतीदायक आहे, जर त्या अण्वस्त्र डिपोमध्ये अण्वस्त्र सक्रिय स्थितीत असते, म्हणजेच लॉन्चिंगसाठी सज्ज, तर ब्रह्मोसचा आघात न्यूक्लिअर चेन रिॲक्शन सुरू करू शकला असता। यानंतर जे घडलं असतं ते नागरिकांसाठी हिरोशिमापेक्षाही कदाचित 10 पट अधिक भयंकर असलं असतं। अण्विस्फोट, रेडिएशन स्प्रेड, इम्पॅक्ट झोन। अण्विस्फोटात लगेचच हजारो लोक मृत्युमुखी पडले असते। शेकडो किमीच्या परिसरात रेडिएशन पसरले असते आणि जवळच्या शहरांवर कायमचा परिणाम झाला असता। हवा, पाणी, अन्न साखळी सुद्धा दूषित झाली असती। मित्रांनो, हे सर्व आपल्याला कल्पनेत वाटतंय, पण वास्तवात असं घडू नये म्हणून देशातली सुरक्षा यंत्रणा 24 तास जागरूक असते। यातून आपण काय शिकतो? अण्वस्त्र ही शस्त्र आहेत, खेळ नाहीये। सुरक्षा चुकली तर त्याची किंमत मानवतेला मोजावी लागते। हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा। तुम्हाला आणखी कोणत्या विषयावर व्हिडिओ पाहायला आवडत असेलच? पुन्हा भेटूया एक नवीन व्हिडिओसह। तोपर्यंत सुरक्षित रहा, जागरूक रहा।